नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. याचं शीर्षक वाचून जरासं आपण बुचकळ्यात पडले असाल. शरद पवारांचा सुब्रमण्यम स्वामी झालाय का? हो, मला तरी असं वाटतंय की महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची वाटचाल सुब्रमण्यम स्वामी या दिशेनं चाललेली आहे. आता सुब्रमण्यम स्वामी काय आहेत? तर सुब्रमण्यम स्वामी हे एक असे राजकीय व्यक्तिमत्व आहे जे बोलतात खूप, ज्या बोलल्याचा परिणाम होईल असं वाटतं, पण होत काहीच नाही. म्हणजे ते सत्तेच्या वलयातल्या माणसांच्या वरती टीका करतात, कोर्ट केसेस करतात आणि काही बाई बोलत राहतात आणि स्वतःच प्रवाहाच्या बाहेर पडून जातात. म्हणजे सुब्रमण्यम स्वामींना जे करायचं असतं ते काही होत नाही. म्हणजे त्यांना अमुक एक नेता राजकारणातून बाद करायचा असतो, त्याला उघड करायचं असतं, तसं काही होत नाही. म्हणजे नेमका वेळेला सुब्रमण्यम स्वामी कोणाच्या विरोधात जातील आणि काय करतील सांगता येत नाही. आपल्याच हाताने आपल्याच पायावर दोंडा पाडून घेणारे सुब्रमण्यम स्वामी. मग मी शरद पवारांची वाटचाल सुब्रमण्यम स्वामीच्या दिशेनं होतीये असं का म्हणतोय? ते यासाठी म्हणतोय की आजकाल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं स्थान डळमळीत झालंय. डळमळीत झालं काय? शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत असं चित्रही वाटत नाहीये. म्हणजे आतापर्यंत शरद पवारांच्या भोवती सगळ्या खेळी चालत असायच्या किंवा सगळ्या खेळींचे सूत्रधार शरद पवार असायचे. 2019 साली तर साताऱ्यात भिजून पवारांनी चमत्कार घडवला अशाच्या देखील बातम्या होत्या. 2019च्या सत्ता प्राप्तीच्या काळामध्ये शरद पवारांनी निभावलेली भूमिका देखील महत्वपूर्ण होती. शरद पवारांनी भाजपला सत्तेबाहेर ठेवलं आणि उद्धव ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करून टाकली. त्यांच्या ती जागी केली, ती पूर्णही करून टाकली. शरद पवार राजकारणात डाव टाकतात आणि तो यशस्वी होतो असंच आजवर समजलं जात होतं. पण शरद पवारांचे हे डाव आता काम करेनासे झाले आहे. अगदी मराठा आरक्षणाची चळवळ जेव्हा वेगवान पद्धतीनं सुरू झाली होती तेव्हा त्याला शरद पवारांचं बळ आहे, काही जण फूस म्हणायचे, काही जण बळ म्हणायचे असं सांगत होते. पण आता मराठा आरक्षणाची चळवळ शरद पवारांच्या हातून देखील निघून गेली आहे. म्हणूनच जरांगे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भेटी होत आहेत, त्यांच्या एकत्रीकरणाचा विषय होतो आहे. आता ही चळवळ देखील शरद पवारांच्या हातून सुटून निघून गेलेली आहे. शरद पवार जे बोलतात, जे करतात, जे घडवून आणण्याचा प्रयत्न करतात त्याच्या वेगळंच काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होत आहे. आता शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक दुर्लक्षित व्यक्तिमत्व झालंय का असाही प्रश्न माझ्या समोर पडतो. म्हणजे अगदी त्यांचे विरोधक सुद्धा त्यांच्यावरती काही टीका करायला तयार नाही. तुम्हाला आठवत असेल शरद पवारांच्या विरोधकांनी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे गोपीचंद पडळकर काय, देवेंद्र फडणवीस काय, बाकीची भाजपची मंडळी काय शरद पवारांच्यावरती तुटून पडत होते. आता त्यांच्या भाषणातून शरद पवार नावाचा उल्लेख देखील होत नाही. अर्थात ते काम अजित पवार आणि त्यांच्यासोबत बाहेर राहिलेल्या माणसांनी हाती घेतलंय हा भाग वेगळा, पण विरोधकांनी सुद्धा शरद पवारांच्याकडे आताशा दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. म्हणजे शरद पवार जे डाव आखतात ते होत नाही हे आता पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलाय. उदाहरण सांगायचं झालं तर महादेव जानकरांना पवारांनी मविया सोबत येण्याचं आमंत्रण दिलं. जानकरांच्या पवारांच्या मवियाच्या भेटी सुरू झाल्या. जानकरांना माढ्यातून उभं करायचं ठरलं आणि एक वेगळाच डाव आखला गेला. पण जानकरांनी अचानकपणे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत, तो फोटोही तुम्हाला मी दाखवतोय, त्यात तुमच्या लक्षात येईल की फडणवीसांनी जानकरांना आपल्या गटामध्ये पुन्हा एकदा समाविष्ट करून घेतलं. म्हणजे जानकरांचा खेळायचा डाव सुद्धा शरद पवारांना नीटसा इम्प्लिमेंट करता आलेला नाहीये. जानकर आता महायुतीच्या गटामध्ये सामील झालेले आहेत. परभणीची जागाही ते लढतील. जानकरांना माढ्यातून उभं करायचं, मग माढ्यात जानकरांना सपोर्ट करायचा, जानकरांचा सपोर्ट बारामती मध्ये घ्यायचा. लक्षात घ्या, हे साधं गणित नव्हतं. त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे. म्हणजे जानकरांना माढ्यातून तिकीट दिल्यावर जानकरांच्या ज्ञाती बांधवांची मतं बारामतीत मिळू शकतील या कयाचा पोटी जानकरांना जवळ घेणं चालू होतं. जानकरांच्या वरती प्रेम म्हणून नव्हे, पण जानकरांनी हे वेळीच ओळखलं आणि परभणीची लोकसभेची जागा भाजपला मागत जानकरांनी तिथे आपला डाव वेगळाच करून टाकला.
पवारांचा जानकरांचा डावही अयशस्वी झाला. राजू शेट्टी, ज्या राजू शेट्टींना पवारांनी आपल्या जवळ केलं, मवियामध्ये समाविष्ट होण्यासाठीची विनंती केली, जागा वाटपात राजू शेट्टीला जागा देण्याचं मान्य केलं, पण राजू शेट्टींनी नवाच डाव टाकला. ते म्हणाले, मी उभा राहीन माझ्या पक्षाकडून, तुमच्या महाविकास आघाडी देणार नाही, तुम्ही पाठिंबा द्यायचा. झालं, फिसकटलं गाडं. आणि हे गाडं फिसकटल्यावर पवारांना हताश होऊन बघण्यापलीकडं काहीही शिल्लक उरलं नाही. म्हणजे जरांगेंच्या हातून जे घडवायचं होतं ते घडलं नाही, जानकरांना सोबत घेऊन जे घडवायचं होतं ते घडलं नाही, राजू शेट्टींना सोबत घेऊन घडवायचं होतं ते घडलं नाही, आणि नवीनच त्रांगडं पुन्हा आलं. म्हणजे खरं तर शरद पवारांच्या जयंत पाटलांची सांगली, शरद पवारांनी सांगलीची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी आग्रह धरायला पाहिजे होता. पण पृथ्वीराज चव्हाणांची सांगली म्हणत, सांगली कोणाची हा पुन्हा प्रश्न आहे अजून. पृथ्वीराज चव्हाणांनी आणि काँग्रेसने सांगलीच्या जागेवर आपला दावा सांगितला. उद्धव ठाकरेंनी पैलवान चंद्रहार प्रहारांना तिथून शिवसेना शिवबाठाच्या वतीनं आपला उमेदवार घोषित करून टाकलं. आता शिवबाठाचा उमेदवार घोषित झाल्यानंतर चिडली ती काँग्रेस. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी, नेत्यांनी, म्हणजे बाळासाहेब थोरातांनी याविषयीचं भाष्य करून टाकलं की असं करायला नको होतं, आघाडी धर्म सांभाळायला पाहिजे होता, सांगलीची जागा आमची. आता सांगलीची जागा आमची काँग्रेसनं म्हटल्याबरोबर शिवसेनेच्या वर्तुळातून पुन्हा एकदा त्यात आग ओतली गेली. आपले संजय राऊत बोलतात ना, ते म्हणाले, पंतप्रधान पद तुम्ही सांगलीच्या जागेसाठी गमावणार आहात का? म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्येही चांगलं फाटलं. शिवबाठा, शिवसेना नाही, शिवबाठा आणि काँग्रेस यांच्यामध्येही चांगलं फाटलं. शरद पवारांना या दोन्ही तरी सख्य होईल आणि हे दोन एकत्रित लढतील, एकमेकांवर कुरघोडी करणार नाहीत असं वाटलं होतं, पण यांच्यामध्येही फाटलं. शरद पवारांचे सगळेच डाव अयशस्वी ठरू लागले. त्यांचा उल्लेखही आता होत नाहीये, त्यांना महत्वही दिलं जात नाहीये. उलट पक्षी त्यांच्या गटातून जी जी काही विधानं येतील त्या प्रत्येक विधानातून त्यांची अडचणच वाढते. म्हणजे सुप्रिया सुळेंचं विधान सुद्धा जातीच्या संदर्भातलं, माझी सासू अमुक धर्माची, माझी ननंद अमुक धर्माची, माझी जाऊ अनेक, या सगळ्या विधानांना सुद्धा, माझी बहिणी अमुक धर्माची, या सगळ्या विधानाचा उपयोग होण्याच्या ऐवजी उपद्रव होण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे पवारांना अत्यल्प जागा घ्याव्या लागतात, पवारांना पडती बाजू घ्यावी लागते, पवार दुर्लक्षित होत आहेत. अशा स्थितीत शरद पवार केवळ आणि केवळ सुब्रमण्यम स्वामीच्या भूमिकेतच आहे असं वाटायला लागलंय. बघा, सुब्रमण्यम स्वामी स्वतःच करतात, पवारांचंही तसंच चालू आहे. त्यामुळे शरद पवारांचा सुब्रमण्यम स्वामी होतोय का? शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आता उपयोग नसलेले नेते होत आहेत का? हाच प्रश्न मला पडतोय. तुम्हालाही पडला असेल, त्याचं उत्तर देण्याचा कृपया कमेंट बॉक्समध्ये प्रयत्न करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.